नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि चैतन्यमय परंपरेवर बोलणार आहोत. पंढरपूर वारी. हो. आपल्याकडे पंढरपूर वारी एकतेची तीर्थयात्रा यातली काही माहिती आहे, त्यावर आधारित आपली चर्चा असेल. म्हणजे अनेकांना वारीबद्दल थोडंफार माहीत असेलच, हो असतंच. पण आपण आज जरा खोलात जाऊया. काय आहे हे नक्की, यामागची भावना काय, महत्त्व काय हे समजून घेऊया. अगदी बरोबर. सुरुवात वारी या शब्दानेच करूया का? हो, चालेल. वारी म्हणजे फक्त जाणं नाही, वारंवार जाणं. विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला पायी जायची ही एक नियमित परंपरा आहे. नियमित म्हणजे दरवर्षी. हो, दरवर्षी आषाढी आणि कार्तिक एकादशीला. आणि ही काही आजकालची गोष्ट नाहीये. जवळपास काय म्हणतात त्याला, 700 ते 800 वर्षांचा इतिहास आहे याला. 700-800 वर्ष. हो. महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेशी, संत चळवळीशी हे सगळं खूप दट्ट जोडलेलं आहे. आणि जे यात चालतात त्यांना वारकरी म्हणतात. वारी करणारे म्हणून वारकरी. अच्छा. आणि या वारीचं जे मुख्य चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पालख्यांचं. बरोबर. अगदी. पालख्या. आपल्या माहितीनुसार पण 2 मुख्य पालख्या आहेत. हो. संत तुकाराम महाराजांची देहूतून निघते. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीहून. या पालख्या म्हणजे नेमकं काय असतं? सजवलेल्या असतात. हो, अशा छोट्या रथांसारख्या असतात त्या. आणि त्यात संतांच्या पादुका ठेवलेल्या असतात. म्हणजे त्यांची पावलं, त्यांचं प्रतीक. म्हणजे देव किंवा मूर्ती नाही. नाही. संतांचे विचार, त्यांचं अस्तित्व याचं प्रतीक घेऊन लाखो लोक चालतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. खरंच. आणि हे लाखो लोक ते असे कसेही चालत नाहीत ना, काहीतरी व्यवस्था असते. बरोबर. ते दिंडी नावाच्या गटांमध्ये चालतात. अगदी शिस्तबद्ध गट असतात हे. दिंडी. हो. दिंडी म्हणजे जणू एक छोटं चालतं गावच समजा. अनेकदा एका गावातले किंवा एका भागातले वारकरी एकत्र येऊन त्यांची दिंडी असते. अच्छा. आणि मग त्या दिंडीचे नियम, त्यांची व्यवस्था सगळी ठरलेली असते. त्यामुळेच एवढे लोक एकत्र असूनही सगळं सुरळीत चालतं. आणि मग हे चालतानाचं दृश्य ते कसं असतं? मी कल्पना करतेय की लाखो लोक, हो. खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात तुळशीच्या माळा टाळ मृदंगाचा गजर सुरू असतो सतत, विठ्ठल नामाचा जयघोष. आणि अभंग, संत ज्ञानेश्वर तुकाराम यांचे अभंग म्हणत चालतात ना. अगदी. ते अभंग गात, भजन म्हणत, कीर्तन करत चालतात. हे फक्त चालणं नाहीये. हा एक चालता बोलता भक्तीचा सोहळा आहे. ती ऊर्जा अनुभवायलाच हवी. खरंय. आणि याचं महत्त्व फक्त धार्मिक नाहीये असं आपल्या माहितीत पण म्हटलंय. सामाजिक आणि सांस्कृतिक बाजू पण आहे याची. हो, खूप मोठी बाजू आहे ती. इथे जात पात, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. सगळे फक्त वारकरी. म्हणजे सगळे समान. अगदी समान. एकत्र चालताना, एकत्र जेवताना, एकत्र भजन करताना ती जी सामाजिक विषमतेची भावना असते ना, ती नकळत गळून पडते. हा समतेचा एक प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ही फक्त एक तीर्थयात्रा नाहीये तर. नाही, अजिबात नाही. ही एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया आहे एक प्रकारे. आणि यात लोकांचा सहभाग फक्त चालण्यापुरता नसतो असंही आहे ना. हो ना. वाटेत अनेक लोक स्वतःहून पुढे येतात, वारकऱ्यांसाठी अन्नदान करतात, पाण्याची सोय करतात. वैद्यकीय मदत पण देतात, हो ना. हो, देतात. याला सेवा म्हणतात. आणि ही सेवा करणं पण तितकंच पुण्याचं मानलं जातं. अच्छा. आणि अलीकडे तर आपल्या माहितीत पण आहे तसं पर्यावरणाची आणि स्वच्छतेची जाणीव पण वाढली आहे. हो, हे महत्वाचं आहे. वारीचा मार्ग स्वच्छ ठेवायचे प्रयत्न होतात. एवढा मोठा समुदाय एकत्र येतो तेव्हा ही जबाबदारी पण महत्वाची ठरते. बरोबर. आणि या सगळ्या प्रवासाचं अंतिम ठिकाण अर्थातच पंढरपूर आणि तिथला विठ्ठोबा. पांडुरंग, विठ्ठल, श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं. महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे ते. वारकऱ्यांसाठी विठ्ठोबा म्हणजे त्यांचं माहेर म्हणतात, त्यांची आई म्हणतात. हो, अगदी तशीच भावना असते. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? मला वाटतं पंढरपूर वारी ही फक्त एक यात्रा नाहीये. ती श्रद्धा आहे, भक्ती आहे, शिस्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक एकतेचं प्रतीक आहे. एक मोठा महासागर आहे हा. 700-800 वर्षांपासून लाखो लोकांना एकत्र आणणारी, चालवणारी ही परंपरा आजही जिवंत आहे. हो. आणि ती टिकून आहे इतकंच नाही, तर काळानुसार थोडे बदल स्वीकारत अधिक व्यापक होत चाललीये. जसं आपण ते स्वच्छतेचं उदाहरण पाहिलं. खरंच. इतके लोक, इतकी वर्ष फक्त श्रद्धेच्या जोरावर एकत्र चालत राहणं हे थक्क करणार आहे. आहेच.
जाता जाता एक विचार मनात येतोय की अशी कोणती शक्ती किंवा भावना असेल जी शतकानुशतके या लाखो लोकांना असं एकत्र बांधून ठेवते